कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला म्हणायची एकाग्रता वाचकाची जाऊन दे। हे धनाजी बी झोपला, सगळी दुनिया झोपली, मी आणि घोबड दोघच जागा आहे वाचत वाचत। फिल्टर ऑन, हा हे झालं। हो हो, काय ग कवा शिकायची? शब्दच कळणार, अर्थ कवा कळायचा? नशीब आमच्या बाबांना आमच्या मास्तराला असलं काय पत्र बित्र लिहिलं नाही। अब्राम तात्या शहारड करून ठेवला घेऊ। जाऊन चला अधिपतीराव, कुठले कुठले शब्द अडले होते काल बघूया जरा। हे नाही डिक्शनरी देवी की जय। हा, कुठला शब्द होता ह्यो? टोग। हा टोग। पेन्सिल ताई तू जरा इथं कानावर बस बाळा। टोग 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 कुणीकडे गेला? TOUGH टोग। टोग टप आहे, टोग म्हणत होता तुझ्या बाने केलं तर। आणि घ कुणीकडे गेला? टप 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 गिरत गेला काय ग? ते टफ असतं, टफ। अहो त्याचं स्पेलिंग जरी TOUGH असलं ना तरी सुद्धा टफच म्हणायचं असतं। तसंच थ्रू या शब्दाचं पण आहे, THROUGH, म्हणजे GH दिसतो पण म्हणायचा नसतो। इंग्लिश भाषा अशीच आहे हो। आपली मराठी कशी संस्कृत आणि इतर बोलींचं मिश्रण होऊन तयार झालेली आहे, तसं इंग्लिश ही लॅटिन भाषेपासून आली। म्हणजे हे सगळे जे शब्द आहेत ना ते लॅटिन भाषेतून आलेले। हा, आणि मग त्या या शब्दाचं काय जरा सांगा मला। LAUGH असतो तो लाफ। लाफ टफ कसं आहे तसंच लाफ। हा लाफ म्हणजे हसणं, हसणं ना लाफ। अरे वा, कळते की तुम्हाला? ते तेवढं ऐकलं होतं। आणि ह्याचं काय? लिस्टन लिस्टन लिस्टन। हो लिस्टन नाही हो, लिसन लिसन लिसन। मग ती कशाला घातलाय तिथं?
मला आधी काय वाटायचं माहितीये का, लिस्टन म्हणजे लिस्ट असते का नाही आपली सामान्य, त्याच्याविषयी काय आहे का काय असं वाटायचं. हो, लिसन म्हणजे तुम्ही आत्ता करताय ते. काय वाचालोय, रीडिंग. हो तसं नाही, तुम्ही आत्ता काय करताय, आत्ता. तुमचं प्रवचन ऐकलोय मग तर. मग तेच ऐकणं. हा लिसन म्हणजे ऐकणं होय. बरोबर. ऐकणं. हा नाही माहित होतं मला आता एकदम. हा बरोबर, लिसन म्हणजे ऐकणं बरोबर. आई शपथ तुम्ही आहे म्हणून आधार आहे माहिती आहे काय. नाहीतर लोक कसले हसले असतो. हो आता सुट्टी आहे ना, आता कुत्र्यागत स्टडी करायचा, कुणी आपल्यावर लाफलं नाही पाहिजे बघा. लाफलं नाही पाहिजे, हे आवडलंय मला. हा कुणी लाफलं, कुणी हसायला नाही पाहिजे. हे जे इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, नो वन शुड लाफ एट मी. हा नो वन शुड लाफ एट मी. 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 आणि शूडचं स्पेलिंग काय सांगा. शूडच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा SHOULD. LD म्हणजे एल असतो, एल दिसतो, पण तो म्हणायचा नसतो. आई शपथ, हे जाय का नाही इंग्रजीचं जरा का नाही बारीक मध्ये अवघड आहे. म्हणजे जे दिसतंय खरं ते म्हणायचं नाही, ते रट्टाच मारायला लागतोय या इंग्रजीचा, दुसरा काय पर्याय नाही. अधिपती, इंग्लिश तर आहेच, पण एकूण शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून ते लोक हसले आणि म्हणून तुम्ही इंग्लिश शिकताय. पण तसंच तुम्ही जर कमी शिकलेले असाल तर लोक तुमच्यावर हसू शकतात. त्यामुळे शिकणं महत्वाचं आहे. काय आता त्याच्यासाठी काय करणार मग. मी एक सांगू काय, ऐकाल माझं. बोला की. तुम्ही 9वीच्या परीक्षेचा फॉर्म भरा, परीक्षा द्या. मास्तरीन बाई उगाच काय तर सांगू नका आता, ग बसा. का अहो असं काय करताय. युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले होते. युनिट टेस्टचं वेगळं, आता वार्षिक परीक्षा म्हणजे खायचं काम आहे काय. अहो जमेल तुम्हाला, मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. हाय विश्वास आहे, पण उगाच नाही त्या भानगडीत पाडू नका. अहो तुम्ही आत्ताच तर म्हणता ना शिक्षणाचं महत्व कळू लागलंय म्हणून. आधीच तुम्हाला शिकायला उशीर झालाय, आता अजून उशीर करणार का. आणि आत्ता उशीर केला तर पुढे काय होईल. आता सुरुवात झाली आहे ना. आणि हे बघा, तुम्हाला ह्या मीटिंगमुळे कळलं की इंग्लिशचं काय महत्व आहे. मग उद्या दुसरं कोणीतरी येईल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण तर खूपच कमी शिकलोय. मग तेव्हा काय कराल. बरोबर आहे तुमचं, पण बरोबर आहे ना. अहो मग आता विचार कसला करताय, हो म्हणून टाका. पण काय अधिपती, आता तुम्ही नाही म्हणूच नका, हो म्हणून टाका. हा तुमच्या चांगल्यासाठीच सांगतेय मी. बरं चालतंय. काय खरंच म्हणलो की आता चालतंय. चालतंय चालतंय. येस येस येस. थँक गॉड. येस, थँक्यू 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 अधिपती, थँक्यू थँक्यू सो मच. येस 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 अधिपती, थँक्यू, खरंच खरंच थँक्यू थँक्यू सो मच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.